गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह प्रासैककर्मणे पुण्यगिरीकराय श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सांगता का तुम्ही कोणता श्लोक झाला? प्रबादकं साधकं 42. प्रबादकं साधकं द्वैत असताना अद्वैत साक्षात्कार कसा होईल अशी शंका घेऊन सांगतायत की द्वैत असताना म्हणजे आपण सगळे जगताना कुठं द्वैतात जगतो, मग अद्वैताचा साक्षात्कार कसा होईल काय सांगतायत? चला. अबाधकं साधकं च द्वैतम् ईश्वर निर्मितम् अपनेतुमशक्यं चेत् यास्तां तद्दृश्यते कुतः अपनेतुमशक्यञ्चे यास्तां तद्दृश्यते कुतः. ईश निर्मित द्वैत हे त्या ठिकाणी अद्वैत ज्ञानाला बाधा न करणारे आणि आत्मसाक्षात्काराची सिद्धी करून देणारे आहे. दुसरा आहे आपल्याला जे पाहिजे ते अद्वैताचा साक्षात्कार करून देण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध न करण्यासाठी अशी दोन्ही कामं द्वैतामधून होत राहतात. म्हणून ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आपल्या अप्रोक्ष ज्ञानाला बाधक नाही, त्याचा काही संबंध नाही. तर ते द्वैत म्हणून जागच्या जाग्यावर राहतं आणि अद्वैत साक्षात्कार बी होतो. म्हणून तत्वज्ञानाला बाधा निर्माण करत नाही आणि अद्वैताची सिद्धी सुद्धा द्वैतामधूनच होते. ईश्वर निर्मित द्वैत हे निवारण करण्यास अशक्य असे आहे असे नाही का? ईश्वर निर्मित द्वैताचा द्वेष तरी का करावा? ईश्वर निर्मित द्वैत जे आहे त्या द्वैताचे निवारण करू आणि नंतर आपल्याला साक्षात्कार होईल असं कोणी म्हणत असेल तर ते अशक्य आहे. कारण ईश्वर निर्मित द्वैताचं निवारण करण्यास कोणीही समर्थ नाही. आणि मग समर्थ नाही तर मग अद्वैत साक्षात्कार कसा होईल? तर व्हायला अडचण नाही. कारण त्याला प्रतिबंध करत नाही. प्रतिबंध केला असता तर मग अद्वैत साक्षात्कार झाला नसता. पण ईश्वर निर्मित द्वैताकडून प्रतिबंध नाही. खरा प्रतिबंध जे आहे ते मनोनिर्मित द्वैतामधूनच आहे आणि त्याच्यातलेही शास्त्रीय का अशास्त्रीय द्वैतात अशास्त्रीय द्वैताकडून प्रथम प्रतिबंध आहे आणि नंतरचा प्रतिबंध शास्त्रीय द्वैताचा सुद्धा आहे. कारण त्याचाही त्याग करायला लावला. ईश्वराची कृती ही कोणालाही त्या ठिकाणी प्रतिकूल नसते. ईश्वराची कृती आपल्याला प्रतिकूल नाही, अनुकूल आहे असं नाही म्हणावं, प्रतिकूल नाही. आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वरकृत द्वैत म्हणजे दोन प्रकारचं द्वैत सांगितलं, एक शास्त्रीय आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत. आत्मसाक्षात्कारासाठी शास्त्रीय द्वैत हे त्या ठिकाणी हितकारक आहे. जीवकृत द्वैत म्हणजे ते पुढच्या श्लोकातलं झालं, ह्या श्लोकात सांगा. कारण ते आत्मसाक्षात्काराला म्हणजे ईश्वरकृत द्वैत हे आत्मसाक्षात्काराला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करत नसून गुरु शास्त्र इत्यादी रूपाने ते अत्यंत सहाय्य करीत असते. कारण गुरु शास्त्र हे कशामधले आहेत? द्वैतातले आहेत. ईश्वर निर्मित द्वैतातलाच एक भाग गुरु आणि गुरु आहेत, शास्त्र आहेत. परंतु ते उलट फायदेशीर आहेत. नाहीतरी आपल्याला सांगेल कोण? अद्वैतामध्ये पोचलेले तर सांगू शकत नाही, कारण त्यांना आता देह नाही. मग त्याला विदेही अवस्था म्हणतात. जीव तत्ववेत्या पुरुषाच्या दोन अवस्था मुक्त पुरुषाच्या, एक जीवनमुक्तीमधले एक जीवनमुक्ती आणि दुसरी विदेहमुक्ती. जीवनमुक्तीमध्ये द्वैत राहतं आणि विदेहमुक्तीमध्ये तो मुक्त होऊन गेला परत देहच धारण करणार नाही. मग सांगेल कोण? म्हणून जीवनमुक्त पुरुषाचा उपयोग आहे. जीवनमुक्त जो पुरुष आहे तो तात्पुरते अजून देहात आहे. एकदा त्याचा देह पडल्यावरती तो पुन्हा जन्माला येणार नाही. म्हणून त्या द्वैताचा फायदा करून घेता येईल. आणि जीवनमुक्त पुरुषाचं जगणं म्हणजेच तेच सद्गुरू आहेत, दुसरे नाही.
कारण मुक्त होऊन गेले, स्वतः मुक्त झाले आणि दुसऱ्याला मुक्त करण्याची क्षमता आहे, फक्त मुक्त होणारा पाहिजे. दुसरं आहे शास्त्र. शास्त्राचाही विनियोग आहे, उपयोग आहे. जरी द्वैतापासूनच झाली, अक्षरं दिसायला अक्षरं दिसतात. प्रपंचात वापरली जाणारी अक्षरं काय आणि शास्त्रामध्ये वापरलेली जाणारी अक्षरच आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने महान आहेत आणि तेच त्या जीवाला मुक्त करतात. म्हणून गुरु आणि शास्त्र हे दोन्हीही श्रेष्ठ आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय जीव मुक्तच होत नाही. ज्याला गुरु आणि शास्त्राचं संगती नाही, संग नाही, तो मुक्त व्हायचं त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी पुण्य निर्माण करत राहावं आणि पुण्य निर्माण करून शरीर घेत जावं आणि शरीर मिळाल्यावर दुःख भोगत जावं. ते सुख कशाचं? ते दुःखच आहे. ते म्हणायला सुख नावाचा प्रकार आहे बरोबर, नाही तर सुख नावाचा काही प्रकार नाही, दुःखच आहे. सुखाचा अंगरकाल येऊन सळी गावीचा चंद्र क्षय रोजी उदय होय असता लागी. सुखाचा अंगरकाल येऊन दुःख येऊन सळीत जगात. चला, अधिकारी पुरुषाला हे सर्व आहे असे समजल्याने कृतार्थ झाल्यानंतर ईशकृत द्वैत त्या ठिकाणं त्याचा नाश व्हावा अशी इच्छा तरी का व्हावी? तरी ईश्वर निर्मित द्वैताचा नाश व्हावा अशी इच्छा बी काही कामाची नाही. कारण महत्वाची फक्त त्याचा निराश करण्याची बुद्धी निर्माण झाली तर बुद्धीत निराश होतो. बाह्य ईश्वरकृत द्वैतात निराश करायचा नाही, तर ते जसं असेल तसं राहणार. आणि अशी कितीही जरी इच्छा केली तरी ईश्वरकृत द्वैत निवारण करण्यास आपण अशक्य आहोत. बरोबर. ते सामर्थ्य त्या ठिकाणं आपल्या ठिकाणी नाही. मग त्याचा द्वेष का करावा? ईश्वरकृत द्वैत असे ना का, त्याचा द्वेष का करावा? त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये नाही आणि त्याच्यापासून आपली काय हानी आहे? ईश्वरकृत द्वैतापासून काही प्रकारची हानी होत नाही. तात्पर्य द्वेषही करायचा नाही आणि प्रेमही करायचं नाही. खरी गोष्ट अशी, कारण द्वेष आणि प्रेम म्हणजे त्याच्या विरुद्ध हे जे एकमेकाच्या विरोधात उभे राहणारे विकार आहेत, त्या विकारामध्ये हा जीव गुंतलेला आहे. जर प्रेम करायला गेला तरी चिकटला आणि द्वेष करायला गेला तरी चिकटलाच. आणि कामाधिक सगळे जे आहेत ते वृत्तीतून बाहेर ठेवावेत असं म्हटलेलं पुढे. आपल्या तात्पर्य सांगितलंय, आपल्या आटोक्यात असतील तेवढ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी कराव्यात. म्हणून द्वैत हे त्रिकाल सत्य नव्हे अशी भावना करणं हेच सर्वोत्तम आहे, शहाणपणाचं आहे. द्वैत हे त्रिकाल सत्य नाही, त्रिकाल सत्य नाही. आता जीवकृत द्वैताचा शास्त्रीय व अशास्त्रीय असा विभाग आणि त्यातील ग्राह्य व आतापर्यंत आपण जीवकृत द्वैत आणि ईश्वरकृत द्वैत असे दोन प्रकार पाहिले होते. आता जीवकृत द्वैतामध्ये सुद्धा शास्त्रीय जीवकृत आणि अशास्त्रीय जीवकृत. आता शास्त्रीय जीवकृत म्हणजेच गुरु शिष्य ह्या जे परंपरा आहे, सांप्रदायिकपूर्वक अध्ययन चिंतन, पुढे जाऊन त्याच्यातली दृढता दिली, पहिल्या साधनांचा त्याग दिलेला आहे. जर पहिलीच साधनं करत बसला तर नंतरची कोण करेल? म्हणून परमार्थाची सुरुवात ज्या साधनांनी झाली ती साधनं परत करायची नाही, ते त्यालाच रिपिटेशन मारत बसलेले. त्याला रिपीट करत बसले तर पुढची राहिली तशीच राहिली. ते म्हणले आत्ता काय चाललेले आहेत असं येते. काही गोष्टी संप्रदायपूर्वक बोलता येत नाहीत उघड, पण ते नाही त्या कामाच्या. कारण मग त्यांनी ते सुरुवात करून दिली तुम्हाला, चांगली गोष्ट आहे, पण परत तेच करत बसता तुम्ही तर तुमचा वेळ तुम्ही फालतू घालवता. तुम्ही काय करायला पाहिजे? वेदांत चिंतन करायला पाहिजे आणि जे गुरु सांगतात ते करावं. मला वाटतं म्हणून करतो आणि मग असं मी करतो असं सांगायचं, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे मूर्ख व्यक्ती असंच करतात. ते आपल्याला काय करायचं असं म्हटलंय. गुरूंना सगळ्यात प्रिय काय आहे तर तो आज्ञाधारक जो असतो तो अधिक प्रिय असतो. जो आज्ञा पाळतो आणि आज्ञा पाळत नसेल तो सोडून द्यावा त्याला, तो म्हणजे त्याचा आपला काही संबंध नाही. गुरूंना काही बाह्य पदार्थ प्रिय नाहीत, कपडा लत्ता प्रिय नाही,
की अन्य काय देतात हे प्रिय नाही. मग प्रिय काय आहे? आज्ञाधारकता. आणि त्यांच्या आज्ञेत राहिला तर त्याचं कल्याण होतं, अन्यथा कल्याण व्हायला कठीण आहे. तर चला, पण असं जर झालं तर त्याला मुक्त व्हायला काय अडचण नाही. पण एक शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय. आता अशास्त्रीय ते तर माहिती, धनदारा पुत्रजन यांचा तर पहिल्यांदाच त्याग सांगितला. पण अशास्त्रीय द्वैताचाच त्याग करत नाही तर शास्त्रीय द्वैताचा त्याग करा असं म्हणण्याचा काही विषयच नाही राहिला. म्हणजे याच्यातून अजून बाहेरच पडलेले नाहीत. म्हणून पहिल्यांदा अशास्त्रीय द्वैताचा म्हणजे धन दारा पुत्र यांच्या आसक्तीचा पूर्णतः त्याग वृत्तीत झाल्यावर मग शास्त्रचिंतनाला लागला तर शास्त्रीय द्वैत स्वीकारलं, त्यागलं नाही. आणि नंतर एका पूर्ण अवस्थेमध्ये त्याचा त्याग केलेला असतो. चला, जीवद्वैतम तु शास्त्रीय मशास्त्रीयमिति द्विधा उपादित शास्त्रीय मातत्वस्यावबोधनात्. द्वैत हे दोन प्रकारचं सांगितलंय. मातत्वस्यावबोधनात्. जीवकृत द्वैत हे दोन प्रकारचं सांगितलं. एक शास्त्रीय द्वैत आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत. शास्त्रीय द्वैत हे त्या ठिकाणी मोक्षाला कारण आहे आणि अशास्त्रीय द्वैत हे बंधाला कारण आहे. मोक्षाला कारण आहे. शास्त्रीय द्वैताने चांगली गोष्ट आहे म्हणून पुढे जाऊन श्लोक सांगितलाय. असुप्तेरामृतम कालम नयेत वेदांत चिंतया. आचार्य शंकराचार्य सांगतात तसं. तर शास्त्रीय द्वैतामध्ये राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, ब्रह्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीने शास्त्रीय द्वैतात राहावं. पण ते शास्त्रीय द्वैत तरी कोणतं? गुरु कोणतं? त्या मैत्रीला उपदेश करताना याज्ञवल्क्य म्हणतात, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासतव्य. असं. तर शास्त्र आणि आदित्य मेधावी म्हणजे मेधावी शास्त्र आणि आदित्य. मेधावी मेधानी नाही, मेधावी म्हणजे बुद्धिमानाने, शास्त्र आणि आदित्य शास्त्राचं काय करावं? अध्ययन करावं. च पुनः पुनः अभ्यास्य. त्याला पुन्हा पुन्हा अभ्यास्य म्हणजे आवृत्ती द्यावी. पुन्हा त्याला पुन्हा पुन्हा आवृत्ती द्यावी. पण कोणी? जो साधक असतो त्याचा विषय चाललेला आहे. परमं ब्रह्म विज्ञाय. कुठपर्यंत? परब्रह्माला साक्षात जाणत नाही तोपर्यंत. पण एकदा परमं ब्रह्म विज्ञाय, विज्ञाय म्हणजे जाणलं, त्याला एकदा परब्रह्माला जाणलं. अथ त्यानंतर तानी उल्कावत उत्सृजेत. मशालीप्रमाणे त्याचा त्याग करावा. मशालीप्रमाणे त्याग करावा म्हणजे काम झाल्यानंतर काय होऊन जातो तो? म्हणजे एकदा अंधार निवृत्त झाला की त्याचं काम संपुष्टात. जसं मशालीचं येतं. मशाल कशासाठी पेटवली? चुडा म्हटलं आहे त्याला. चुडा कशाला म्हणतात? चुडामणी, विवेक चुडामणी असं जे म्हटलं आहे ना त्याच्यात. चुडा म्हणजे मशाल. त्या मशालीचा रस्ता दाखवण्यासाठी काम आहे का नाही? अंधाराचं निवारण झालं, रस्ता पुढे निघून गेला, मशाल बाजूला काढून टाकली. आता मशाल परत पेटवून ठेवण्यात काय अर्थ आहे त्याचा? निघून गेलेला आहे तो. त्याच प्रकाराने असाच प्रकार आहे. तेव्हा एकदा परब्रह्माला जाणलं की त्यानंतर मशालीप्रमाणे त्याचा त्याग करावा. म्हणजे रस्ता दाखवला, मग मशाल लावून टाकली बाजूला, चला, आणि मग निवांत बसला. आता काही त्याला रस्ता चालायचा नाही. चला वाचा. शास्त्रान्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः परम ब्रह्म विज्ञाय उल्कावत्तान्यथोत्सृजेत. मेधावी शास्त्राने अधीत्य, बुद्धिमानाने शास्त्राचे अध्ययन करून, च पुनः पुनः अभ्यस्य व पुनः पुनः त्यांची आवृत्ती करून, परमब्रह्म विज्ञाय परब्रह्माला साक्षात जाणून, अथ तानी उल्कावत उत्सृजेत त्यानंतर मशालीप्रमाणे त्याचा त्याग करावा. बरोबर. अमृतबिंदू उपनिषद. तर हा विषय कुठून आलेला आहे? तर अमृतबिंदू उपनिषदामधून आलेला आहे. अमृतबिंदू उपनिषदामध्ये या अर्थाची श्रुती आहे. स्वतःचे कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाने प्रथमतः
अद्वैत प्रतिपादक शास्त्राचे पूर्ण अध्ययन करावे, नंतर त्यातील अर्थाविषयी पुन्हा पुन्हा विचार करावा. हा, तर अद्वैत प्रतिपादक शास्त्राचे पूर्ण अध्ययन करावे, अपूर्ण नाही. आणि पूर्ण अध्ययन झालं म्हणजे पुन्हा तोच विषय येतो. असं आहे. नवीन ग्रंथ जरी तुम्ही सुरू केले तर त्याच्यात विषय कोणता येणार आहे? आता तो जो झालेला विषय आहे ना, तो पुन्हा फिरून यायला लागतो. फक्त तो वेगळ्या थाटणीमध्ये मांडलेला असतो, त्याची थाटणी वेगळी असते. आपलं नाही बा, आपण हे कधी ऐकलंच नाही बा, ऐकलंच नाही, हा विषय सार रूपामध्ये तुमच्याकडून झालेला असतो. फक्त तुम्ही त्याला एखादा दृष्टांत ऐकला नसेल एखादा दृष्टांत ऐकला त्याच्यातला, नाही काय ऐकणार, दृष्टांत थोडा सिद्धांत असतो, तेव्हा सिद्धांत तोच आहे आणि दृष्टांत फिरून आला तर तुम्हाला नाविन्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण दृष्टांतात नाविन्यता आलेली आहे, सिद्धांत तोच आलेला आहे. तर अशा पद्धतीची ती थाटणी राहते. काय म्हणतात ऐका. नंतर त्यातील अर्थाविषयी पुन्हा पुन्हा विचार करावा. हा, आता शास्त्राचा अध्ययन चाललंय, मात्र सिद्धांतच तुम्हाला नवीन आला तर तुमच्या दृष्टीने तो विचार करावा. म्हणजे तो विचाराधीन आहे, हे लक्षात ठेवा. कारण सिद्धांतच नवीन आला. आजपर्यंत आम्ही असं समजत होतो आणि आता असा सिद्धांत आला तर तिथे तुम्हाला म्हणायचं, याला म्हणायचं अध्ययन चालू आहे तुमचं अध्ययन चालू कुठपर्यंत. मी तर असा समजत होतो आणि हे तर असं आहे. हां, तर त्याच्यात अपूर्वता आली, तर तिथे तुमचं अध्ययन परंपरा चालू आहे. हां, तिथं अध्ययन संपलेलं नाही. पण ते पुन्हा आता समजा नवीन कोणताही ग्रंथ घेतला अद्वैताचा, तुम्हाला तो काय सांगणार आहे? जीवब्रह्म ऐक्यच सांगणार आहे. आणि मग तो जीवब्रह्म ऐक्य सांगतोय, थाटणी भिन्न आहे त्याची, तर तुम्हाला ते कळालं पाहिजे की याच्या थाटणीतून त्यांनी विषय भिन्न मांडलेला आहे. नवीन सिद्धांत जे माझ्या बुद्धीत पूर्वी आरूढ होता आणि त्याचं खंडन करतोय का त्याला पुष्टी देतोय, तर याला अनुसरून चिंतन पाहिलं पाहिजे ते. आणि तसं जर असेल मग तुम्हाला त्यातल्या, कारण अपूर्वता तुमच्या दृष्टिकोनातून ती तुम्हाला प्राप्त आहे. फक्त तुम्हाला काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये नवीन दृष्टांत, हाताळणी, मांडणी असा विषय आलेला असतो. तर जोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही तोपर्यंत करावा. आणि एकदा झाल्यानंतर पुन्हा त्यातलं काय नवीन नूतन काय आहे हो, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, याच्यावर आरूढ झाल्यावर नवीन कोणताच सिद्धांत येणार नाही. नाही आता नवीन आला म्हटले ब्रह्ममिथ्या जगत सत्यम म्हणले, असं होऊ शकत नाही. चला, कारण विचाराने अनिश्चित व संशयित पदार्थ ज्ञानही निश्चित होते असा सर्वांचा अनुभव आहे. या पूर्वोक्त दोन साधनांचे पूर्णपणे अनुष्ठान केले की साधकाची चित्तशुद्धी होऊन त्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतोच, काही अडचण नाही. फक्त त्याची काय पाहिजे, अहो रानात सुद्धा, शेतात जो कोणी कष्ट करतो है ना, त्याच्यामध्ये घाम गाळतो, त्याला फळ मिळत नाही काय, तेव्हा ते येणारच त्याच्यामध्ये. तसाच प्रकार इकडे सुद्धा आहे की किंवा अन्य कुठे बी नोकरी धंद्यात काम करणाऱ्या माणसाला जसा पगार मिळतो तसा शास्त्राचं चिंतन करणाऱ्याला म्हटले काहीच नाही हो ह्यांना, असं होईल का? नाही होणार. साधकाची चित्तशुद्धी होऊन त्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार म्हणजेच आत्मज्ञानरूप व त्रिविध दुःख शून्य लक्षण मोक्ष असल्यामुळे काय म्हटलं, त्रिविध दुःख. हा साक्षात्कार म्हणजेच आत्मज्ञान रूप, आत्मज्ञान स्वरूप असा झालेला. त्रिविध दुःख आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक भेडसावतात का? तर नाही भेडसावत. त्याला त्याच्याशी काही चिंता वाटत नाही त्याची. आपली दुःख घालवावं असं कोणाकोणाला वाटतं? म्हणजे आपल्याला हे दुःख जावं, ते दुःख जावं, असं आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक असं दुःख कोणाकोणाला जावं असं वाटतं. तर तुम्ही शरीराला धरून राहता, ते तुमच्या ठिकाणी हे तर तुम्हाला माहिती आहे. पण नाहीच आहे तर मग नाग सर्प काय म्हणतात, ते काय करतात, काल सर्पण, आमका योगन, तामके मागं लागले तर तमके लागले, कसं काय होईल? तर देह तादात्म्याने त्याचा संबंध असतो.
ज्यांचे देह तादात्म्य संबंध आहेत त्यांना त्रिविध दुःखनाशाचे गरज आहे, कारण ते त्याच्यात आहेत, ते आत्मज्ञानी नाहीत. जगात सगळे आत्मज्ञानी पीक आले का? नाही. म्हणून एकाच गुरुजींकडे 200 लोक अभ्यास करत असले तर मग 200 मुक्त होतील का? मग गुरु शिष्य परंपरा एकच झाली ना हो. एक गुरु आणि एक शिष्य अशीच परंपरा झाली तयार. लक्षात आलं का? बाकीच्यांना न सोडता. हे माऊली ज्ञानोबा यांची आयडिया आहे. ते बाकीचे तर सगळे राहिले. मुक्त होणारा मुक्त झाला सांगणारा, पण एकाबरोबर बाकीच्यांनी ऐकत बसले तर त्यांचा फायदा झाला ना. काही म्हणजे त्यांना पुढच्या जन्मात गेल्यावर त्यांचं ते झालेलं आहे ना सगळं. त्याच्यामुळे, कारण मुक्त तर नाही झाले, अज्ञान तर राहिलं, पण मग फायदा त्या पटीत होतो. मी सांगितलं ना, रतन टाटांच्या कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्याला सुद्धा पगार चांगला असतो. माहिती का तुम्हाला? बुद्धिपूर्वक कृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. परोक्ष, ते परोक्ष ज्ञानाचा विषय दिला. पण मोठ्यांच्याकडे नोकरीला पण काय करतो म्हणले, काहीच नाही, कुत्रं धुवायला आहे. कोणाचा? रतनजी टाटा वारले ते आता, पण त्यांचं कुत्रं धुवाणाऱ्याला 15 लाख रुपये पगार होता. आता म्हटले बुवा आपल्याला इकडं 15 लाख तर वर्षभरात भेटाना. आणि त्यांच्या ह्याला म्हणजे का त्यांनी परत आणखीन बक्षीस दिलं त्याला, काहीतरी काही कोटींचं, कारण व्यवस्थित माझ्या कुत्र्याची निगा केली यावेळी, त्यालाही काही बक्षीस दिलं. कोणाला काय क्लास 1 ऑफिसर थोडं चाललंय तेव्हा. तसा नाही मुक्त झाला तरी पाठाला होतो. कशाला होते? पाठाला. पगार चालू. एवढा फायदा होतो पाठी. अरे काय नाही कळालं, नका कळा ना, पाठाला होतो आम्ही. चला पुढे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा वाटसरू इष्टग्रामाला जाऊन पोचला असता अंधकाराचे निवारण करण्याकरता हातात घेतलेली चूड किंवा दीपज्योती टाकतो, बरोबर, त्याप्रमाणे ह्या इष्ट लाभाने निरीच्छ झालेल्या आत्मज्ञानी पंडिताने सर्व साधनांचा त्याग करावा. बस, जर आपल्या मुक्कामाला पोचले ना, मग साधनांचा त्याग करावा. आणि मुक्कामाला जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मशाल टाकू आता मध्येच टाकून दिली तर परत भटाकला, इकडे तिकडे गेला. दृष्टांतपूर्वक सुंदर सांगितलं. त्याचप्रमाणे पुढचा श्लोक येतो आता, नंतर पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हे पिंपळगाव माळवीच्या दिंडीच्या पत्रिका आहेत. ज्यांना जायचं असेल त्यांनी अवश्य जा. पांडुरंगा. पांडुरंग हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.